नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी बी. व्ही. पाटील, शाळा उत्तूर, विद्यालय उत्तूर. आज आपण इयत्ता 10वी साठी विषय गणित भाग 2 प्रकरण पहिले. प्रकरणाचं नाव आहे समरूपता. आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासाविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास याविषयी माहिती घेणार आहोत. प्रमेय: एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. हा जो व्यत्यास आहे तो आपण थोडक्यात त्या व्यत्यासाविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण ए बी सी. रेषा काढलेली आहे आणि ती त्रिकोणाच्या ए बी बाजूला डी बिंदूत छेदते व AC बाजूला ई बिंदूत छेदते. म्हणजे एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदते, या आकृतीत दाखवलेला आहे. एकाच प्रमाणात विभागत असेल म्हणजे ज्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदलेली रेषा आहे त्या दोन भुजांचे जे भाग होतात त्यांचं जे प्रमाण आहे म्हणजे गुणोत्तर आहे ते एकाच प्रमाणात म्हणजे समान आहे. त्रिकोण ABC मध्ये रेषा DE ही बाजू AB ला कोणत्या बिंदूत छेदते तर D बिंदूत छेदते. त्यामुळे त्या बाजू AB चे किती भाग होतात ते कोणते तर दोन भाग होतात. पहिला भाग AD आहे आणि दुसरा भाग DB आहे. म्हणजे त्या दोन्ही भागांचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एकाच प्रमाणात असल्यामुळे समानतेचं चिन्ह येईल. रेषा DE ही बाजू AC ला कोणत्या बिंदूत छेदते तर E बिंदूत छेदते. त्यामुळे बाजू AC चे कोणते दोन भाग होतात तर AE हा पहिला भाग आणि दुसरा भाग EC. त्या दोन्ही भाग प्रमाणात म्हणजे त्यांचं गुणोत्तर हा इथं घ्यायचं आहे. पहिला भाग AE भागिले दुसरा भाग EC. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, एकाच प्रमाणात म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे गुणोत्तर आहे ते एकाच म्हणजेच समान आहे.
आणि असंच जर गुणोत्तर समान असेल, तेव्हाच हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला वापरता येतो. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तर नंतर कोणता भाग आहे? तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. ती रेषा म्हणजे रेषा DE उरलेल्या बाजूला म्हणजे या BC बाजूला समांतर असते. असं व्यत्यासानुसार आपल्याला लिहिता येतं. म्हणून रेषा DE समांतर रेख BC. अशा रीतीने प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण थोडक्यात पाहिला. जर हे गुणोत्तर समान मिळत असेल तर आणि तरच हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरतात आणि त्यानुसार ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. यानंतर या अगोदर जे बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे प्रमेय, प्रमाणाची मूलभूत प्रमेय आणि आता आपण जो पाहिलेला आहे तो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास नेमका केव्हा वापरावा, त्याचे उपयोजन कसे करावे याविषयी माहिती घेऊया. त्रिकोण ABC काढलेला आहे आणि या AC बाजूला समांतर रेषा काढलेली आहे. ही रेषा बाजू AB ला E बिंदूत छेदते आणि हीच रेषा बाजू BC ला कोणत्या बिंदूत छेदते? तर F बिंदूत छेदते. त्रिकोण ABC मध्ये रेख EF हा रेख AC ला समांतर आहे आणि त्रिकोणामध्ये एका बाजूला एखादी रेषा जर समांतर असेल तर आणि तरच या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरला जातो. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ही जी रेषा आहे EF ही AB बाजूला आणि BC बाजूला समान गुणोत्तरात विभागते. या समांतर असणाऱ्या रेषांच्या समोर B बिंदू आहे. तिथून आपल्याला गुणोत्तर प्रत्येक बाजूचं घ्यायचं आहे. रेषा EF बाजू AB ला कोणत्या बिंदूत छेदते? तर E बिंदूत छेदते. कोणते दोन भाग मिळतात? तर BE हा पहिला भाग आणि EA हा दुसरा भाग. त्यांचं गुणोत्तर या ठिकाणी घ्यायचं आहे. BE भागिले दुसरा भाग EA आणि गुणोत्तर समान मिळतं. रेषा EF ही बाजू BC ला कोणत्या बिंदूत छेदते? तर F बिंदूत छेदते. त्यामुळे कोणते दोन भाग मिळतात? तर पहिला भाग BF आणि दुसरा भाग FC आणि हे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे.
BF भागिले FC म्हणजे त्रिकोणामध्ये एका बाजूला जर एक रेषा समांतर असेल तर आणि तरच हा प्रमेयाचा मूलभूत प्रमेय वापरला जातो आणि त्यानुसार गुणोत्तर समान मिळतं. यानंतर आपण दुसरं उपयोजन पाहणार आहोत. त्यासाठी त्रिकोण PQR काढलेला आहे आणि एक रेषा बाजू PQ ला कोणत्या बिंदूत छेदते तर S बिंदूत छेदते आणि हीच रेषा बाजू PR ला कोणत्या बिंदूत छेदते तर T बिंदूत छेदते. त्रिकोण PQR मध्ये ही जी रेषा आहे ती दोन बाजूंना छेदते. त्यांची नावे कोणती तर पहिली बाजू आहे PQ आणि दुसरी बाजू आहे PR. या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागते. पहिल्या बाजूचे दोन भाग पहिली बाजू PQ आहे त्याला ही रेषा S बिंदूत छेदते. त्यामुळे कोणते दोन भाग मिळतात तर PS आणि SQ. म्हणून या ठिकाणी PS भागिले SQ बरोबर रेषा यष्टी ही बाजू PR ला कोणत्या बिंदूत छेदते तर T बिंदूत छेदते. त्यामुळे PR चे दोन भाग कोणते तर पहिला भाग PT आहे आणि दुसरा भाग TR आहे. म्हणून PT छेद TR. जर त्रिकोणामध्ये गुणोत्तर समान असेल तर आणि तरच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरावा. त्यानुसार हा जो रेषाखंड ST आहे तो तिसऱ्या बाजूला म्हणजे QR बाजूला समांतर मिळतो. त्रिकोण ABC काढलेला आहे. एक उदाहरण आपण पाहूया आणि त्यामध्ये बाजू BC ला एक समांतर रेषा काढलेली आहे. ती रेषा बाजू AB ला D बिंदूत छेदते तर बाजू AC ला E बिंदूत छेदते. त्रिकोण ABC मध्ये रेख DE समांतर रेख BC AD 4 आहे DB 6 आहे AC 12 आहे आणि AE शोधा. उत्तरामध्ये दिलेला भाग लिहायचा आहे. त्रिकोण ABC मध्ये रेख DE समांतर रेख BC. त्रिकोणामध्ये एका बाजूला जर रेषा समांतर असेल तर कोणता प्रमेय वापरावा तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्यानुसार आपल्याला गुणोत्तर समान मिळतं. कोणतं गुणोत्तर समान मिळेल
तर एडी भागिले डीबी बरोबर एई भागिले ईसी. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार गुणोत्तर समान मिळतं. त्यामध्ये किमती ठेवू. एडी याची किंमत आहे 4 छेद डीबी याची किंमत आहे 6 बरोबर एई शोधायचा आहे छेद ईसी ची किंमत किती तर 12 आहे. म्हणून 12 या ठिकाणी छेदामध्ये आहे. डाव्या बाजूला आणल्यास पक्षांतर केल्यास गुणाकार होईल. अंशाला गुणल्यास 4 गुणिले 12 छेदामध्ये 6 आहे बरोबर 12 चे पक्षांतर केल्यास फक्त एई राहील. म्हणून 12 गुणिले 4 किती येतं 12 चौक 48 छेद 6 बरोबर एई. म्हणून 6 ने 48 ला भागल्यास 6 8 48 8 चा भाग लागेल बरोबर एई. म्हणजेच एई डाव्या बाजूला बरोबर 8 उजव्या बाजूला. अशा रीतीने उदाहरण सोडवावे. दुसरे उदाहरण त्यासाठी त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण PQR त्यामध्ये एक रेषा NM काढलेली आहे. त्रिकोण PQR मध्ये PM दिलेला आहे. त्यानंतर PQ 25 दिलेला आहे. PR 20 दिलेला आहे. आणि NR 8 दिलेला आहे. तर रेषा NM ही बाजू RQला समांतर आहे का हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. उत्तरामध्ये प्रथम दिलेल्या किमतीनुसार PM ची किंमत दिलेली आहे आणि मोठा भाग PQ ची किंमत दिलेली आहे. PM आणि PQ दिलेला आहे. त्यावरून काय शोधता येईल तर MQ शोधता येईल. MQ बरोबर MQ ची किंमत कशी शोधावी तर मोठा भाग PQ वजा कोणता भाग वजा करावा तर PM समान PQ ची किंमत किती आहे तर 25 वजा PM ची किंमत किती आहे तर 15. 25 मधून 15 गेले किती येतात किती उरतात तर 10. या ठिकाणी MQ ची किंमत 10 आहे. PR 20 दिलेला आहे हा मोठा रेषाखंड आणि NR 8 दिलेला आहे. त्यावरून कोणता रेषाखंड शोधावा तर PN हा रेषाखंड कसा शोधावा तर मोठा भाग कोणता तर PR आहे वजा त्यातून कोणता भाग करावा
तर लहान भाग NR वजा करावा. बरोबर. PR ची किंमत किती? तर 20 आहे. वजा NR ची किंमत किती? तर 8 आहे. 20 मधून 8 वजा केल्यास किती उत्तर मिळते? तर 12 उत्तर मिळते. ही PN ची किंमत आहे. PN ची किंमत 12. NM ही रेषा बाजू RQ समांतर दाखवण्यासाठी ही NM रेषा PR ला N मध्ये छेदते आणि PQ ला कोणत्या बिंदूत छेदते? तर M. ह्या दोन्ही बाजूंचे गुणोत्तर जर समान मिळालं तरच म्हणू शकतो समांतर आहे. पहिलं गुणोत्तर कोणतं घ्यावं? तर PN भागिले दुसरा भाग कोणता? तर NR. बरोबर. PN ची किंमत किती आहे? तर 12 आहे. छेद NR ची किंमत किती आहे? तर 8 आहे. 12 ला आणि 8 ला भाग जाणारी संख्या कोणती? तर 4. 4 ने भागल्यास 4 त्रिकम 12 छेद 4 ने भागल्यास 4 दोन्ही 8. याला समीकरण 1. आता NM रेषा PQ चे कोणते दोन भाग करते? तर PM आणि दुसरा भाग MQ. हे गुणोत्तर आपण घ्यायचं आहे. PM छेद दुसरा भाग MQ. PM ची किंमत किती? तर 15 आहे. छेद MQ ची किंमत किती? तर MQ ची किंमत 10 आहे. 15 आणि 10 ला भाग जाणारी संख्या कोणती? तर 5. 5 त्रिक 15 छेद 5 ने 10 ला भागल्यास 5 दोन्ही 10. याला समीकरण 2. समीकरण 1 व 2 यांचा विचार केल्यास कोणती बाजू समान मिळते? तर 3/2 ही उजवी बाजू आहे आणि दुसऱ्या समीकरणाची 3/2 ही उजवी बाजू आहे. उजवी बाजू समान म्हणून काय निष्कर्ष सांगता येईल? तर डावी बाजू समान म्हणून पहिल्या समीकरणाची डावी बाजू PN छेद NR समान दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू PM छेद MQ. कारण समीकरण 1 व 2 वरून उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू समान. आणि जर हे गुणोत्तर समान असेल तर याचा अर्थ ही जी रेषा आहे ती बाजू RQ ला कशी असेल? तर समांतर. रेखीय नियम समांतर बाजू RQ. आणि कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.